भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। नागपुर रेंज के विशेष पुलिस महानिरीक्षक संदीप पाटिल ने हाल ही में पदभार संभालते ही पुलिसिंग में नई ऊर्जा और सख्ती लाने की पहल शुरू की है। इसी दिशा में अरोली के पूर्व थानेदार और वर्तमान में चिमूर पुलिस स्टेशन में कार्यरत API निशांत फुलेकर ने एक बार फिर अपनी तेज तर्रार और सिंघम स्टाइल कार्यशैली से अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई कर मिसाल पेश की है। चिमूर के प्रगति नगर क्षेत्र में रहने वाली कल्पना मुरलीधर गोन्नाडे जब गाँव से बाहर गयी थी, तब अज्ञात चोरों ने उनके घर का दरवाजा तोड़कर लगभग 38 तोला सोने के गहने और नकदी चोरी कर ली। कुल मिलाकर 32,59,606 रुपए का माल चोरी हुआ था। शिकायत दर्ज होते ही API निशांत फुलेकर ने तुरंत जांच शुरू की और अपनी टीम के साथ सक्रियता से काम करते हुए महज 48 घंटे में इस चोरी का पर्दाफाश कर दिया। गुप्त सूत्रों की मदद से पुलिस ने चंद्रपुर जिले के 2 आरोपी सचिन उर्फ बादशाह भद्रावती और गोपाल उर्फ बड़ा कोबरा जीवन मालकर को हिरासत में लिया। पूछताछ में दोनों ने अपना अपराध कबूल किया और उनके पास से पूरी चोरी की गई संपत्ति, सोने के गहने और नगद रकम समेत पुलिस ने बरामद की है। 19 जुलाई को यह मुद्देमाल अतिरिक्त पुलिस अधीक्षक ईश्वर कातकड़े और उप विभागीय पुलिस अधिकारी दिनकर ठोसर की मौजूदगी में API निशांत फुलेकर ने पीड़िता को लौटा दिया। यह कार्रवाई न केवल पीड़िता के लिए राहत भरी रही, बल्कि पूरे क्षेत्र में पुलिस की सक्रियता और विश्वास को भी मजबूत करने वाली साबित हुई। API निशांत फुलेकर और उनकी टीम की इस त्वरित कार्रवाई की चारों ओर सराहना हो रही है। पोलीस स्टेशन चिमूर, जिल्हा चंद्रपूर या पोलीस स्टेशनला अपराध नंबर 256/2025 हा गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा घरफोडीचा होता। या घरफोडीमध्ये आरोपींनी फिर्यादी सौ कल्पना मुरलीधर गोन्नाडे राहणार प्रगतीनगर चिमूर यांच्या घरातून 32,84,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे रोख रक्कम चोरी केली होती। घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन चिमूर येथील टीम, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 आरोपींचा शोध घेतला, त्यांना अरेस्ट केलं आणि त्या दोन्ही आरोपी यांच्याकडून फिर्यादी यांची जे काही सोने आणि रोख रक्कम चोरी केलेली होती ते सर्व दागिने आणि रोख रक्कम जप्त केली। आज दिनांक 19 जुलै रोजी या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल की ज्यामध्ये सोने 32,84,000 रुपयांचे आहे आणि रोख रक्कम 11,600 रुपयांची आहे, ती आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्ह्यातील फिर्यादी सौ कल्पना गोन्नाडे यांना सुपूर्द केलेला आहे। भंडारा जिले के मोहाड़ी पुलिस स्टेशन अंतर्गत अवैध देशी शराब निर्माण करने वाले अड्डे पर कार्रवाई करते हुए पुलिस ने 2,56,000 रुपए का अवैध माल जब्त किया। यह कार्रवाई मोहाड़ी थाना क्षेत्र के कुशारी गांव में की गई, जहां 2 आरोपी कुशारी निवासी प्रफुल्ल परसराम बाव ने उम्र 35 वर्ष और राकेश सुखराम भूरे उम्र 39 वर्ष अवैध रूप से शराब बनाने का काम कर रहे थे। मोहाड़ी पुलिस ने छापेमारी के दौरान उनके कब्जे से नीले रंग के प्लास्टिक ड्रमों में भरे हुए कुल 1200 किलो सड़वा मोहफास बरामद किया, जिसकी कीमत 2,40,000 रुपए आकी गई। इसके अलावा 12 प्लास्टिक ड्रम जिनकी कीमत 6,000 रुपए बताई गई और 1,000 किलो जलाने के लिए लकड़ी जिसकी कीमत लगभग 10,000 रुपए है। इस तरह कुल 2,56,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया। पुलिस ने इस मामले में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया है। यह कार्रवाई पुलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पुलिस अधीक्षक नीलेश मौर्य के मार्गदर्शन में की गई। कार्रवाई का नेतृत्व पुलिस उप निरीक्षक दूध कावरा, पुलिस हवलदार मुकेश भुंगाड़े और पुलिस सिपाही कुंभलकर ने किया।
भंडारा जिले में बढ़ते नशे और अमली पदार्थों के दुष्परिणामों पर नियंत्रण पाने के उद्देश्य से भंडारा पुलिस ने 19 जुलाई 2025 को जागर नशा मुक्ति अभियान की शुरुआत की। इस अभियान का शुभारंभ एक भव्य कार्यक्रम के माध्यम से किया गया, जिसमें पुलिस अधीक्षक नूरुल हसन और जिलाधिकारी संजय कोलते प्रमुख रूप से उपस्थित थे। कार्यक्रम में जिले के सभी पुलिस थानों के अधिकारी भी शामिल हुए। इस अवसर पर बड़ी संख्या में नागरिकों के साथ साथ स्कूली विद्यार्थी भी मौजूद थे। अभियान की शुरुआत में उपस्थित सभी लोगों को नशा मुक्त जीवन के महत्व के बारे में बताया गया। विद्यार्थियों और नागरिकों को यह समझाया गया कि नशा न केवल शारीरिक और मानसिक स्वास्थ्य के लिए हानिकारक है, बल्कि सामाजिक ढांचे को भी कमजोर करता है। इसलिए नशे से दूर रहना और दूसरों को भी इसके लिए प्रेरित करना समय की मांग है। जागर नशा मुक्ति अभियान के अंतर्गत विभिन्न जन जागृति कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है, जिसमें निबंध और वक्तृत्व स्पर्धाएं, रैलियां, चित्रकला स्पर्धा, सेल्फी विद एंटी ड्रग्स स्लोगन जैसे रचनात्मक उपक्रम शामिल है। विद्यार्थियों, पुलिस पाटिल, ग्रामस्थ, नागरिकों और युवाओं को जागरूक करने के लिए मार्गदर्शन सत्र आयोजित किए जा रहे हैं। अभियान के अंतर्गत सामूहिक शपथ कार्यक्रम भी लिए जा रहे हैं, जिनमें बड़ी संख्या में लोग नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ले रहे हैं। इस अभियान का मुख्य उद्देश्य है भंडारा जिले को अमली पदार्थों के प्रभावों से मुक्त करना और एक स्वस्थ, जागरूक तथा व्यसन मुक्त समाज का निर्माण करना। पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने नागरिकों से इस अभियान में सक्रिय भागीदारी की अपील करते हुए कहा कि यह केवल पुलिस का नहीं, बल्कि पूरे समाज का उत्तरदायित्व है कि हम मिलकर आने वाली पीढ़ियों को एक नशा मुक्त वातावरण प्रदान करें। शिक्षण विभाग, नगरपालिका, ज्युडिशरी, वेगवेगळे सामाजिक संघटन, पॉलिटिकल पार्टीज, आम जनमानस आणि स्टुडंट या सगळ्यांचे सहभागाची गरज आहे। या अभियान एक सामाजिक चळवळीच्या रूप जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत या ड्रग्स, एमडी आणि या पदार्थापासून आपण आपले जिल्ह्याला मुक्त करू शकत नाही। जोपर्यंत आपण ऍक्टिव्हली होऊन आमचेपर्यंत येणार नाही, आम्हाला सहकार्य करणार नाही, तोपर्यंत यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही। आता अवेअरनेससाठी आम्ही काय काय प्लॅनिंग केलेली आहे, जसं सोशल मीडियाची कॅम्पेन, वेगवेगळे सोशल मीडिया आहे, आपली तरुण मंडळी सोशल मीडियावर आहे, तर सोशल मीडियाचे सतत पोस्ट आम्ही तयार करतो। व्हॉट्सअपसाठी, इंस्टाग्रामसाठी एक टीम बनवलेली आहे, ते अँटी नार्कोटिक्स बद्दल वेगवेगळे व्हिडिओ तयार करणार, पॅम्फलेट तयार करणार आणि आपल्यापर्यंत पोहोचवणार। आज कलेक्टर साहेब एक आम्ही पॅम्फलेट तयार केलेले आहे, त्याचे 1000 प्रिंट केलेले आहे। आमची अशी प्लॅनिंग आहे, कमीत कमी 10,000 प्रिंट कडून आम्ही वेगवेगळे न्यूजपेपरमध्ये ठेवू, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। एक बुकलेट तयार केलेली आहे, त्या बुकलेटमध्ये नार्कोटिक्स पदार्थ काय आहे, याचे दुष्परिणाम काय आहे, ते बुकलेट आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही देणार आणि याची एक डिजिटल कॉपी सुद्धा देणार। आता कलेक्टर साहेबांचे हस्ते त्या बुकलेटचं आपण अनावरण करू। याची डिजिटल कॉपी प्रत्येक पोलीस पाटीलचे व्हॉट्सअप ग्रुपवर देणार। प्रत्येक जे आमच्याकडे शिक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांच्यावर पाठवणार। माझी अशी विनंती राहील की आपण जे बुकलेट आहे त्या बुकलेट आपण वेगवेगळे लोकांना पाठवा आणि त्याचे वाचन करा। जसा आपण याच्यामध्ये पाहते, पटनाथच्या एक टीम आहे नागपूरची, त्याला सुद्धा आम्ही घेतले आणि पटनाथ करण्याचा आमचा प्लॅनिंग आहे अवेअरनेससाठी। आमचे आता सगळे अधिकारी सुद्धा आलेले, त्यांचे
गरज आहे, त्यांची मदतची गरज आहे. आपले जिल्ह्यामध्ये संकल्प व्यसन मुक्ती केंद्र भंडारा, इंटिग्रेटेड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि यासारखे वेगवेगळे NGO आहेत. या NGOची आम्हाला गरज आहे. असे लोक जे व्यसनमध्ये गेलेले आहेत, असे लोकांना यांची मदत घेऊन, रिहॅबिलिटेशन सेंटरची मदत घेऊन आम्ही त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्याचा प्रयत्न करणार. भंडारा जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटन, पदाधिकारी, NGOज, इंडस्ट्रियलिस्ट, पत्रकार बंधू सुद्धा याच्यामध्ये गरज आहे. आपण सगळे एकत्र येऊन भंडारा जिल्ह्यामध्ये ड्रग्सवर एक सर्जिकल स्ट्राईक करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. पोलीस डिपार्टमेंट तन मन धन लावून आपले पाठीशी आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक मोठा सहकार्य करणार, एक मोठा काम करणार आहे. पोलिसांनी पूर्ण नियोजन करून यासाठी 1616 कर्मचारी आमचे यामध्ये सहभाग घेणार. गरज आहे, आपले सहभागाची गरज आहे. आपण म्हणजे समाजाचे प्रत्येक वर्ग, समाजाचा प्रत्येक घटक जोपर्यंत या अभियानमध्ये सामील होणार नाही तोपर्यंत हा अभियान आपला यशस्वी होणार नाही. मी परत एकदा आमची जे पूर्ण टीम आहे ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला, 15-20 दिवस पासून हा टीम दिवस रात्री काम करते, त्यांना मी बधाई देतो. आणि परत एकदा कलेक्टर साहेबांचा सुद्धा धन्यवाद देतो. आणि आपण सगळे इतके मोठी संख्येने आले, आपल्याला धन्यवाद देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर नशामुक्तीचा अभियानाप्रसंगी उपस्थित या अभियानाला लीड करणारे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन, मंचावर उपस्थित सर्व शांतता समितीचे सन्माननीय सदस्य, उपस्थित पोलीस विभागाचे सर्व अधिकारी, सर्व प्रशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, सर्व विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार बंधू आणि भगिनी, जागर नशामुक्तीचा अभियान हे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या दलाने जिल्ह्यामध्ये 1 महिन्याच्या कालावधीसाठी हाती घेतलेला आहे. या अभियानाला मी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. नशामुक्ती हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत ज्वलंत असा विषय आहे आणि आपण समाजामध्ये घडणारे जे काही अपघात आहेत, ॲक्सिडेंट्स आहेत, ज्या काही दुर्घटना आहेत, या सगळ्यांच्या बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये नशेचा वापर हा त्या दुर्घटनेच्या मागचं कारण असल्याचं अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळी असं दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे नशा एक मोठं सामाजिक आव्हान असं आपल्यापुढे येऊन ठाकलेलं आहे. शासनाने सुद्धा आपल्या ध्येय आणि धोरणांमध्ये नशामुक्तीसाठी अनेक पावलं उचललेली आहेत. आपल्याला सर्व माहिती आहे. आपल्याला धोरणात्मक बाबी, पॉलिसी फ्रेमवर्क याच्यासाठी जे काही कायदे नियम असतील ते सर्व घालून दिलेले आहे. नशामुक्त भारत अभियान हे अत्यंत महत्त्वाचं असं अभियान केंद्र शासन चालवत असतं. तसंच एक राष्ट्रीय पातळीवर आपला कृती आराखडा देखील आहे, नॅशनल ॲक्शन प्लॅन्स फॉर रिडक्शन ऑफ ड्रग डिमांड. हा देखील एक मोठा प्लॅन त्यांनी घेतलेला आहे. जिल्हा स्तरावर नार्को कमिट्या केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही पोलीस अधीक्षक, FDAचे अधिकारी, शिक्षण अधिकारी, आरोग्य अधिकारी हे सर्व एकत्र बसून जिल्ह्यामध्ये नशामुक्तीचा संदेश पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत असतो. जिल्ह्यामध्ये अनेक प्रशासकीय संस्था या नशामुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत. आपलं नशामुक्ती केंद्र आहे किंवा आम्ही महिला बाल कल्याण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व समित्यांमध्ये जिल्हा स्तरावर एकत्र बसत असतो आणि त्याच्यामध्ये महिला, बालक या सगळ्यांना समुपदेशन करणाऱ्या संस्था असतील किंवा नशामुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था त्या आपल्या परीने प्रयत्न करतात. परंतु ह्या संस्था अधिक वाढल्या पाहिजेत, या संस्थांना अधिक बळ मिळालं पाहिजे. त्यांना प्रशासकीय बळ असेल, आर्थिक बळ असेल ते देण्याची गरज आहे. आणि समाजातले इतर घटक, उद्योगधंदे, उद्योजक आणि बाकीचे जे आहेत त्यांनी सुद्धा या दृष्टीने मदत करणे, CSRच्या माध्यमातून मदत करणे असा जर प्रयत्न केला तर या अशासकीय संस्थांना सुद्धा अधिक बळ मिळेल, त्यांना अधिक उत्साह येईल आणि त्यांचे प्रयत्न सुद्धा
समाजात जास्तीत जास्त आउटरीच ते गाठू शकतील असं या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. एकंदरीतच या अभियानाची चांगली सुरुवात झालेली आहे. वेल बिगन इज हाफ डन आपण असं म्हणतो. तर त्या दृष्टीने आपण निश्चितपणे हा अभियान हे यशस्वी करूया आणि जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नाने हे अभियान आपण जर पुढे नेलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो. धन्यवाद. आता 12 वर्ष झाले व्यसनमुक्ती क्षेत्रातील काम करून राहिले. याच्यामध्ये
पोलीस विभागातर्फे जागरण नशामुक्तीचा हे अभियान हाती घेण्यात येत आहे. चला सर्वांनी एकत्र येऊया आणि जिल्हा नशामुक्त करूया, हे या अभियानाचं ब्रीदवाक्य आहे. आणि या अभियानामध्ये शाळा, विद्यालय, महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नशामुक्तीचा संदेश हा सर्वत्र दिला पाहिजे. भंडारा जिल्ह्याला अंमली पदार्थातून मुक्त करण्याकरता भंडारा पोलीस विभागाने जागर नशामुक्ती असा नवीन उपक्रम राबवलेला आहे. नशामुक्तीच्या अभियानामध्ये सामील आहे. आपण तो सामील व्हा आणि सगळे मिळून अशा अभियानाच्या ह्या कार्याला पुढे नेऊया आणि नशामुक्तीची जी कमर आहे ती तोडूया. आपल्याला आपला जिल्हा नशामुक्त करायचा आहे. आजच्या पिढीला नशा हा आपला खिळखिळीत करत आहे. आपली पिढी कामातून जात आहे. ज्या ठिकाणी नशा सेवन होत असेल आणि कोणाला दिसत असेल की त्यांनी तक्रार केल्यापैकी आमची तक्रार करून आपल्या जिल्ह्याला नशामुक्त करूया. गोंदिया शहर से सटे फुलचूर ग्राम पंचायत के पूर्व जिला परिषद सदस्य राजेश चतुर ने अपना 53वां जन्मदिन एक विशेष सामाजिक और पर्यावरणीय संकल्प के साथ शिवधाम परिसर में मनाया। श्रावण सोमवार के पावन अवसर पर राजेश चतुर ने एक पेड़ मां के नाम इस प्रेरणादायी उपक्रम अंतर्गत शिवधाम परिसर में 52 पेड़ लगाए और पर्यावरण संरक्षण का संदेश दिया। इस कार्यक्रम में फुलचूर गाँव के सामाजिक धार्मिक क्षेत्र में कार्यरत व्यक्तियों और वरिष्ठ नागरिकों का सार्वजनिक रूप से सत्कार किया गया। उपस्थित सभी लोगों को बेल पत्र का पौधा भेंट स्वरूप दिया गया, जो श्रावण मास में धार्मिक रूप से महत्वपूर्ण माना जाता है। राजेश चतुर ने अपने जन्मदिन पर देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा चलाए जा रहे एक पेड़ मां के नाम उपक्रम को आत्मसात करते हुए यह पर्यावरण मित्र संकल्प लिया। उन्होंने लोगों से अपील की है कि वे भी अपने जीवन के खास अवसरों पर कम से कम एक पौधा अवश्य लगाए और उसका संरक्षण करे, जिससे भावी पीढ़ी को स्वच्छ और हरित पर्यावरण की सौगात मिल सके। इस संकल्पनात्मक कार्यक्रम के माध्यम से न सिर्फ जन्मदिन को एक नई दिशा मिली, बल्कि समाज को भी पर्यावरण और सामाजिक उत्तरदायित्व के प्रति प्रेरणा देने का कार्य किया गया। आज श्रावण सोमवारच्या निमित्तानं भगवान भोलेनाथच्या आणि शिवधामच्या आपण परिसरामध्ये आहोत आणि आज योगायोगाने श्रावण सोमवार सुद्धा आहे आणि भगवान भोलेनाथच्या आशीर्वादाने आज माझा त्यानिमित्तानं वाढदिवस आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करीत आहोत आणि त्याचबरोबर आमच्या आपल्या देशाचे लाडले प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आणि त्यांच्या अभियानाला मान देऊन आज आपण या ठिकाणी एक पेड़ मां के नाम हा एक सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण, कारण की आमच्या संस्थेचं नावच आहे फुलचूर पर्यटन व पर्यावरण विकास मंडळ, तर आम्ही पर्यावरणावर विशेष भर देऊन राहिलो आणि त्या अनुषंगाने आज सगळ्या मान्यवरांचं स्वागत, सगळ्यांना आपण आज एक वृक्ष
एक पेड माके नाम अशी भेट देऊन त्यांना सगळ्यांना वृक्षरोपण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्याची आज प्रेरणा म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्या ह्या परिसरातील आरोग्य क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये असे आणि आपल्या विशेष करून महिला सहभागी ज्या आपल्या महिला कार्यकारिणीच्या जो आपला समाजामध्ये सहभाग असतो अशा सगळ्या मान्यवरांचं आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवधाम पर्यटन तीर्थ क्षेत्राच्या वतीने त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे। आणि आम्ही वृक्षरोपण केलेले आहेत कारण माझा वाढदिवस आहे 52 म्हणून 52 वृक्ष लावलेले आहेत आणि सगळ्या मान्यवरांना 100 आज श्रावण सोमवार असल्यामुळे आम्ही बेलपत्रेचं झाड भगवान भोलेनाथच्या चरणी अर्पण करून सगळ्यांना भेट दिलेली आहे। आणि सगळ्या माता भगिनींनी आणि सगळ्या वडीलधारी बांधवांनी आज आम्हाला शुभ आशीर्वाद देऊन आमचा वाढदिवस साजरा केलेला आहे। आज आमचा पूर्व जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजेशभाऊ चतुर यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक खूप सुंदर संकल्पना यांनी मांडितली। या गावात जेवढे आपले बुजुर्ग सन्माननीय व्यक्ती आहेत आणि ज्या समाजात विशेष कार्य करतात त्यांना एक मोमेंटो शॉल आणि एक वृक्ष देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे। आणि आमच्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीची पण संकल्पना हेच आहे की एक पेड माँ के नाम, त्यांनी नावच दिलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीनं कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे। आणि त्यांचा एक पेड माँ के नाम हा टायटल देण्याचा मागे एक उद्देशच आहे की ज्याप्रमाणे आम्ही आपल्या मायची जोपासना करतो त्याचप्रमाणे आम्ही एक वृक्ष लावून त्या वृक्षाला मोठे होण्यापर्यंत त्यांची जोपासना करू म्हणून एक सुंदर संकल्पना आहे। आणि वाढदिवस तर सगळ्यांचाच येते आणि या वाढदिवसाच्या निमित्तच काही असे वेगळे कार्यक्रम जर केले तर हे आपल्या गावासाठी यशस्वी होतील अशी त्यांना शुभकामना देते।